हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात सर्वजण? होप सो मस्त आणि मजेतच असाल। तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर घरात काहीतरी नवीन बनवण्याचा बेत तर असतोच। कारण इतर दिवशी कसं आपण चपाती भाजी वरण भात हे तर बनवतोच, पण सुट्टीच्या दिवशी थोडं काहीतरी स्पेशल बनवलं की थोडं घरच्यांना पण भारी वाटतं। तर आता श्रावण चालू आहे, तर श्रावणामध्ये थोडं काहीतरी सात्विक जेवण बनवून खाल्ल्यानंतर म्हणजे खायला आणि मनालाही भारी फील होते। आज मी बनवणार होती पनीरची भाजी आणि पुऱ्या, कारण घरी मिस्टरांना आणि मुलींनाही पुरी खूप आवडते। तर नेहमी त्यांचं चालू असतं 8 दिवसांनी 15 दिवसांनी की पुऱ्या बनवणार। त्यामुळे म्हटलं चला आज त्यांच्या सगळ्यांसाठी पुरीचाच बेत करूया आपण। आणखी माझ्या मोठ्या मुलगीला सुहासीला स्कूलला टिफिनमधून पण पुरी घेऊन जायची असते, पण सकाळी तेवढ्या लवकर बनवून देणं ते पुरीचा स्वयंपाक वगैरे काही पॉसिबल नसते माझ्यासाठी। त्यामुळे मी सुट्टीच्या दिवशी असं बनवण्याचा प्रयत्न करते, काहीतरी वेगळं खाऊ घालण्याचा घरच्यांना। कारण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळतात घरचे, कारण चपाती भाकरी हे तर आपण सकाळी संध्याकाळी बनवतोच, पण आठवड्यातून एकदा काहीतरी असे वेगळे पाहिजेच खायला। तर मस्त अशा माझ्या पुऱ्या बनवून झाल्या आणि त्यानंतर बघा आमच्या घरची मंडळी सगळी जेवायला बसली। तर इथे आहे पनीरची भाजी, पुऱ्या, आपलं वरण आणि भात। तर या मंडळी जेवण करायला, असा चहा जेवणाचा बेत आहे। तर इथे बघा आमचे सगळे मंडळी जेवण करत बसलेत। कसे झाले जेवण? भाजी कशी झाले? छान झाले हो अरे बापरे। तर हा इकडे श्रुतीला फक्त पुरी आवडते, सुहासीला पुरी आणि फक्त पनीर, ग्रेव्ही नाही चालत तिला, ग्रेव्ही खात नाही। आता इकडे हे तिघे जण हो तिघे जण मस्त जेवण करत बसलेत। तुला आमटी आवडते? हो आमच्या श्रुतीला ना आमटी आवडते, तिला भाजी अजिबात आवडत नाही। ती वरण मधून पुरी खात आहे। तर चला मंडळी या तुम्ही पण जेवण करायला, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया आणखी एखाद्या छान व्हिडिओमध्ये। बाय बाय।